तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मला तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे आणि तुम्ही चांगला प्रतिसाद दिला कालच्या व्हिडिओला आणि अशाच प्रकारे जर तुम्ही व्हिडिओला प्रतिसाद देत असला तर मला ही नवीन माहिती तुमच्यापर्यंत आणणं आणि पोहोचवणं याचा मला खूप आनंद होणार आहे आणि याचा मला खूप गर्व होतं की मी तुमच्यापर्यंत काहीतरी माहिती पोहोचवतोय। तर याच मार्फत लोकांपर्यंत ही माहिती पोहोचत असते, लोकांना हे समजत असते आणि आपली ही पिढी आहे पुढे येणारी, तर त्यांना पण या गोष्टी माहिती पडतील या यूट्यूब चॅनलच्या द्वारे। तर नक्कीच आजही आपण अशाच एका पैलवानाचा किस्सा किंवा त्याची माहिती किंवा त्यांची ख्याती हे ऐकणार आहोत। तर इथून पुढे आपण त्या व्हिडिओला सुरुवात करतोय, तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जरी व्हिडिओ मोठा झाला तरी। मित्रांनो, कुस्ती क्षेत्रात गेली 10 वर्ष अखंड लेखन करत असताना अनेक जुल्या मल्लांच्या जीवनात डोकावता आलं। त्यांची उत्तुंग कुस्ती कारकीर्द जेव्हा अभ्यासाला मिळाली तेव्हा खरोखर आजच्या कुस्ती क्षेत्राची कीव आल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, पैलवानाच्यात पूर्वी असणारा एक रगीलपणा, मागे न हटण्याची प्रवृत्ती आणि वाघासारखे काळीज हे आज मितीला पाहायलाच मिळत नाही। आज कुस्तीला पैसा आहे, प्रसिद्धी आहे, सरावासाठी आधुनिक साधने आहेत, मात्र रगीलपणा कुठेतरी कमी पडतो। ही खंत मनात आल्याशिवाय राहत नाही। मित्रांनो, आज अशाच एका वाघाच्या काळजाच्या आणि जातीवंत मल्लाची कहाणी सांगणार आहे, ज्याने आपल्या आयुष्यात अनेक पराक्रम केले। कुस्ती निवृत्तीनंतर हाच लढाऊपणा आपल्या शिष्याला देऊन ते निघून गेले। त्यांचं नाव आहे म्हणजेच पैलवान दिनकर दह्यारी अण्णा। सांगली जिल्ह्यातील सध्याचा जो पलूस तालुका आहे त्यामध्ये सागरेश्वर अभयारण्याच्या पायथ्याशी अगदी कृष्णा नदीच्या काठावर वसलेले दह्यारी हे साधनगाव हेच दिनकर अण्णाचे जन्मगाव होय। ही सारी क्रांतीभूमी आहे, इथे बंड पिकते, इथले पुरुषार्थ गाजवणारी मनगटे जन्माला येतात। आपल्या कुस्तीचा प्रारंभिक सराव दिनकर अण्णांनी दह्यारी गावातच केला। अतिशय मेहनती, अतिशय धाडशी आणि अतिशय महत्वाकांक्षी असणारे दिनकर दह्यारी हे पंचक्रोशीत खूप चांगले नाव झाले होते, पण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी कुस्ती होती ती शाहूपुरी तालीम कोल्हापूरचे महान मल्ल पैलवान मोहम्मद हनीफ यांच्यासोबत झालेली कुस्ती। हा मित्रांनो, नागराळे हे दह्यारी गावच्या अगदी जवळ असणारे असेच एक कुस्तीचा महान वारसा असणारे ऐतिहासिक गाव। याच गावात अगदी हिंदुस्थानामध्ये अजिंक्य असणारे पैलवान जन्माला आले होते, ते म्हणजे रुस्तमे हिंद विष्णुपंत नागराळे। मित्रांनो, विष्णुपंत नागराळे यांच्यावरती आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ उपलब्ध आहे, पॉडकास्ट आहे संपूर्ण, तर तोही तुम्ही पाहायला विसरू नका। तर विष्णुपंत नागराळे हे शाहपुरी तालमीचे वस्ताद होते। त्यांचे गुरु मल्लप्पा तडाखे हे कुस्तीची आणि वस्तादांची महान परंपरा अशीच पुढे चालू होती। नागराळे गावात भरलेल्या कुस्ती मैदानात लहान मोठ्या कुस्त्या संपल्यानंतर मोहम्मद हनीफ या पंथाच्या पट्ट्याची कुस्ती पंच लावण्यासाठी फिरू लागले। हनीफ पैलवान त्या काळी अतिशय तगडे मल्ल म्हणून हिंदुस्थानभर नावलौकिक होते, त्यामुळे कोणीही उठेना। अखेर गावातील ज्येष्ठ वस्तादांनी दिनकर अण्णा आणि मोहम्मद हनीफ ही कुस्ती ओढून लावली। दिनकर अण्णा तशी लहान जोड, मात्र भागात नाव मोठे असल्याने लोकांना कुस्ती बघायची होती। कुस्तीची हात सलामी झाली आणि 2 वाघ चवताळून एकमेकांवर तुटून पडले। मोहम्मद हनीफ अनुभवी आणि मुरब्बी मल्ल, तर दिनकर दह्यारी त्यामाने कमी अनुभवी आणि इथे थोडे कमी पडले। या कुस्तीत मोहम्मद हनीफ जिंकले। कुस्त्या संपल्या, सारे लोक घरी गेले, तरी दिनकर दह्यारी रडत देवळाच्या कट्ट्यावर बसले होते। पैलवान विष्णुपंत नागराळे यांनी हे पाहिले आणि जवळ येऊन सांगितले, दिनकर बाळा, तू खूप चांगला लढलास। मोहम्मद हनीफ बरोबर महाराष्ट्रात 5-10 मिनिटं पण कोणी टिकत नाही, त्यामुळे दुःख करून घेऊ नकोस। पैलवान दिनकर दह्यारी हे एक अजब रसायन आहे, त्यांना पराभूत होणे मान्य नव्हते। रक्ताच्या थेंबाथेंबात कुस्ती भिनत होती, त्यामुळे पराभव अश्रू बनून वाहत होता। पंत म्हणाले, तू कोल्हापूरला चल, तिथे कुस्तीत मेहनत करशील,
तर अजून चांगला होशील। 1950 ते 1960च्या दशकात मध्यंतरी दिनकर दह्यारी यांनी गाव सोडले आणि आपला मुक्काम कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाहूपुरी तालिमीत केला। कोल्हापूरची शाहूपुरी तालीम म्हणजे भारताला अव्वल दर्जाचे मल्ल देणारा जणू कारखानाच होता। मल्लप्पा तडाखे, देवप्पा धनगर, काळा आणि गोरा पांडू, गणपत शिंदे, विष्णुपंत नागराळे यांच्यासारखे त्या काळचे भारतात अजिंक्य असणारे मल्ल शाहूपुरीत घडले होते। अशाच तालमीत दिनकर दह्यारी यांचे पाय लागले। रोज मध्यरात्री 1 पासूनच दिनकर दह्यारी व्यायामाला सुरुवात करत होते आणि पहाटे 3 नंतर सर्वांच्या बरोबर सुद्धा लढती करत होते। मोहम्मद हनीफ व त्यांची पहिल्या महिन्यातच लढत एकतर्फी व्हायची। हनीफ त्यांना तगडे जात असायचे, मात्र एका महिन्यानंतर अस्सल काटा कुस्ती होऊ लागली। एकाच दमात 4000 बैठका, 2000 जोर इतका प्रचंड व्यायाम दिनकरांना करत असे। दिनकर दह्यारी यांची कुस्ती कर्नाटकातील हारुगिरी येथे कर्नाटकचा प्रसिद्ध मल्ल चार्ली सोबत ठरली होती। दावणगिरीचा हा मल्ल कर्नाटकात मैसूर अगदी शहरात खूप प्रसिद्ध होता। हारुगिरी येथे जणू तोच जिंकणार म्हणून लोकांनी हत्ती सजवून आणला होता। कुस्तीनंतर हत्तीवरून मिरवणूक काढायची म्हणून ठरली होती। लाखो प्रेक्षकांच्या साक्षीने लढतीस प्रारंभ झाला। पैलवान दिनकर दह्यारी यांची मुलतानी टांग, धावती टांग हे अतिशय धोकेबाज डावपेच होते। खाली धरून आणले की पिसा आणि उभ्या कुस्तीत मुलतानी टांग। या कुस्तीत काही मिनिटातच दिनकर अण्णांनी चार्ली पैलवान याला मुलतानी टांगेवर आसमान दाखवले। ज्या हत्तीवरून चार्लीची मिरवणूक होणार होती त्याच हत्तीवरून अण्णांची मिरवणूक काढण्यात आली। करवीरवासियांचा आनंद सुद्धा गगनात मावत नव्हता। कोल्हापूर राष्ट्रीय तालीम संघाचे सुद्धा कोल्हापूर या विजयानंतर दिनकर दह्यारी यांचा सत्कार केला होता। त्या काळी सांगली पंचक्रोशीत अजून एक नाव कुस्ती क्षेत्रात थैमान घालत होते। सांगली जिल्ह्यातील कवटेपिरण गावचे पैलवान मारुती भाऊ माने, उंचेपुरे धिप्पाड मारुती भाऊ मैदानी कुस्तीत हळूहळू जोडत तोडत वर येत होते। अनेकांना वाटले की दिनकर दह्यारी आणि मारुती माने कुस्ती ठरली पाहिजे। गावगावच्या ठेकेदारांनी प्रयत्न करून अखेर कुस्ती ठरली। पैलवान मारुती माने विरुद्ध दिनकर दह्यारी ही कुस्ती 3 वेळा झाली व 3ही वेळा पैलवान मारुती माने यांना पराभूत व्हावे लागले होते। मारुती माने पुढे फार मोठे पैलवान घडले, मात्र 1960च्या दरम्यान झालेल्या या कुस्तीत भाऊ पराभूत झाले होते। वाळवा तालुक्यात इस्लामपूर गावी झालेली ही कुस्ती अतिशय तुफानी कुस्ती ठरली होती। पुढे 1961 साली मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनात नागपूरच्या बिरजू यादवला सुद्धा दिनकर दह्यारी यांनी मुलतानी टांगेवर आसमान दाखवत पहिले महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला। पैलवान दिनकर दह्यारी म्हणजे अतिशय धाडसी पैलवान। कुस्तीमध्ये पराभूत होणे हे जणू त्यांना मान्य नसायचे। मग त्यांसाठी जीवतोड मेहनत उपसायची त्यांची तयारी होती। प्रतिस्पर्धी मल्ल कितीही तगडा असला तरी अजिबात न घाबरता त्यावर हल्ला चढवून त्याला नामोहरम करत त्याच्या बोटात विलक्षण ताकद होती। प्रतिस्पर्धी मल्लाचे बोट दिनकर दह्यारी यांनी पकडले की मुलतानी टांग लागली म्हणून समजायचे। 1968 रोजी रोहतक हरियाणा येथे झालेली हिंद केसरी स्पर्धेत दिनकर दह्यारी अतिशय तुल्यबळ लढतीत जिंकत क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले होते। सेमीफायनलमध्ये कराडचे सुप्रसिद्ध मल्ल पैलवान मारुती वडार लढणार होते। मारुती वडार हिंद केसरी होतील अशी आशा बऱ्याच लोकांना होती। त्यामुळे वरिष्ठ पदाधिकारी मंडळींनी दिनकर अण्णांना थांबवायची विनंती केली। वास्तविक मारुती वडार विरुद्ध दिनकर दह्यारी कुस्तीमध्ये जो जिंकेल त्याची अंतिम कुस्ती चंदीग्राम या बलाढ्य मल्लासोबत होणार होती। मात्र अंतिम कुस्तीत मारुती वडार पराभूत झाले व मास्टर चंदीग्राम हिंद केसरी बनले। दिनकर दह्यारी सारखा लढवय्या मल्ल कुस्तीनंतर सुद्धा स्वस्थ न बसता आपले अंगीभूत गुण पुढच्या पिढीला देण्यासाठी शाहूपुरी तालमीतच राहिले। त्या काळी शाहूपुरी तालमीत हिंद केसरी श्रीपती खंचनाळे,
पैलवान मोहम्मद हनीफ आणि पैलवान दिनकर दह्यारी या त्रिमूर्तींनी शाहूपुरीत मल्लांचे नंदनवन वसवले। पैलवान दिनकर दह्यारी आणि शाहूपुरीतल्या मल्लांच्या ठायी रगीलपणा, मागे न हटण्याची प्रवृत्ती, धाडस, शौर्य यासारखे गुण ठासून भरले होते। शाहूपुरीतला कोणताही मल्ल घ्या, आवाज नेहमी रगील असणार आणि कुस्ती वाघासारखी। पैलवान दिनकर दह्यारी यांनी स्वतःच्या मुलावर जितके प्रेम केले तितकेच प्रेम तालमीतल्या मल्लावर सुद्धा केले होते। पोरांची मेहनत, खुराक, विश्रांती याकडे लक्ष तर द्यायचे, मात्र एखादा पैलवान एखाद्या मैदानात पराभूत झाला तर त्याची धडगत नसायची। तालमीत त्याला मार तर असायचाच, मात्र का पराभूत झाला यावर सखोल विश्लेषण असायचं। एकदा बेळगावजवळ आनंदवाडी येथे पैलवान संजय पाटील आटकेकर या दिनकर दह्यारी यांच्या आवडत्या पठ्ठ्याची कुस्ती होती। दिनकर दह्यारी कुस्ती मैदानात पाहायला उशिरा येणार होते आणि संजय पाटील यांची कुस्ती सुरू झाली होती। प्रतिस्पर्धी मल्लाचे संजय पाटील यांना खाली धरून आणले होते आणि मानेवर हाताचा घुटणा ठेवला होता। तितक्याच माईकवरून पुकारा आला, पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान दिनकर दह्यारी यांचे मैदानात आगमन होत आहे, टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करा। पैलवान संजय पाटील यांच्या कानावर हे वाक्य पडताच अक्षरशः त्यांच्या अंगावर शहारे आले आणि जीवाची आकांत करून ते प्रतिस्पर्धी मल्लाच्या तावडीतून सुटले आणि काही क्षणातच टांग मारून विजय सुद्धा झाले आणि पळतच दिनकर अण्णाच्या पाया पडायला गेले। मित्रांनो, मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा की तुम्हाला तुमच्या समोर हा प्रसंग उभा राहिला होता की नाही, कारण हा प्रसंग अक्षरशः समोर येण्यासारखा असला पाहिजे, कारण तो प्रसंग दिनकर दह्यारी हे मैदानात आले होते आणि त्यांच्यामुळेच, त्यांच्या धाकामुळे ही कुस्ती जिंकण्यात आली होती। अण्णांची भीती अशीच होती। दिनकर अण्णाच्या रगीलपणाबाबत अजून एक किस्सा सांगता येईल की मधुमेहाने त्यांचा एक पाय काढावा लागला होता। दररोज कुबड्या घेऊन ते तालमीत येत असायचे। एक दिवस संजय पाटील लढत करत असताना त्यांच्या मनाजोगे लढत नाही हे पाहिल्यावर ते इतके चिडले की टांग कशी मारायची दाखवण्यासाठी हौदात उडी मारली। आपल्याला एक पाय नाही याचे सुद्धा भान त्यांना नव्हते। वयाच्या 50 नंतर दिनकर दह्यारी वारले तेव्हा महाराष्ट्रात दिग्गज पैलवान त्यांना दहन देण्यासाठी आले होते। त्यावेळी हिंद केसरी मारुती माने भाऊ यांच्या भाषणात ते म्हणाले, दिनकर दह्यारी आपल्यात आज नाही आहेत, पण आपल्या मनात अशी भीती वाटते की हा सरणावर ठेवलेला दिनकर आता उठून मला टांग मारेल की काय। माझ्या आयुष्यात दिनकर सारखा लढवय्या पैलवान मी कधीच पाहिला नाही। पैलवान संजय पाटील महाराष्ट्र केसरी झाले त्यावेळी डोळ्यात पाणी आणून म्हणाले होते, आज अण्णा हवे होते। नागराळे गावचे पैलवान व दिनकर अण्णांचे पठ्ठे पैलवान संपत पाटील हे कथा मला सांगत होते आणि सांगता सांगता त्यांचा आवाज कातर होत होता आणि केवळ हुंदके ऐकायला येत होते। महाराष्ट्रात पैलवान दिनकर अण्णासारख्या रगील, लढाऊ, धाडसी आणि ईर्ष्याखोर पैलवानाचा आज दुष्काळ आहे। आज सर्व काही आहे, मात्र गुण आपल्याला स्वर्गवासी दिनकर अण्णांच्या चारित्र्यातून जरूर घ्यावे लागतील। त्यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। पैलवान दिनकर दह्यारी यांचे आडनाव पाटील होते, मात्र गावचे नाव ते आडनाव म्हणून लावत असे, जेणेकरून गावचे नाव मोठे होईल। हा मित्रांनो, असेच होते पैलवान दिनकर दह्यारी आणि अशी ही ख्याती ही कोणी आजपर्यंत मिळवली नसेल हे तर मी सांगू शकतो पूर्णपणे। आणि तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओच्या मार्फत जे ऐकलं तुम्ही, तर त्यावरून तुम्हाला काय वाटतं ह्याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच द्या। याची मला खूप प्रतीक्षा असणार आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही अपेक्षा आहे आणि इथून पुढे आपल्याला असेच व्हिडिओज पाहायचे आहेत, म्हणून या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद।